गोंदवले बुद्रुकमध्ये अजितदादांना श्रद्धांजली आणि मतदारांना थेट संवाद. चौकात कोपरा सभा. गोंदवलेत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक मोडमध्ये. गोंदवले जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने आज गोंदवलेत थेट रणशिंग फुंकले आहे. जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ शीतल राहुल रणपिसे आणि गोंदवले पंचायत समिती गणाचे उमेदवार गौरी दिलीप तुपे यांच्या प्रचाराला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन जोशात सुरुवात करण्यात आली. महाराजांच्या आशीर्वादानंतर ढोल ताशांच्या प्रचंड गजरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी गोंदवले पंचक्रोशी अक्षरशः दणाणून गेली. ही रॅली थेट आप्पा महाराज चौकात पोहोचली आणि तिथेच रॅलीचे रूपांतर प्रचंड उत्साहाच्या कोपरा सभेत झाले. सभा सुरू होताच प्रथम दिवंगत नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कोपरा सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. अनेक मान्यवरांच्या धारदार आणि आक्रमक भाषणांनी सभेला जबरदस्त धार मिळाली. सभेच्या शेवटी उमेदवार सौ शीतल राहुल रणपिसे आणि गौरी दिलीप तुपे यांनी थेट मतदारांना साथ घालत विकासासाठी आणि परिवर्तनासाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे ठाम आवाहन केले. याच सभेत किरकसाल गावचे माजी सरपंच अमोल काटकर यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान कसे करायचे याचा प्रत्यक्ष डेमो देत मतदारांचा संभ्रम दूर केला. असं मशीन तर आपण ज्यावेळेस मतदान केंद्रामध्ये जाणार, मतदान केंद्रामध्ये आपण आपलं आधार कार्ड दाखवणार किंवा मतदान कार्ड दाखवणार किंवा पॅन कार्ड दाखवणार किंवा आपलं ओळखपत्र दाखवणार. त्यानंतर मग आपल्याला शाई लावली जाणार आपल्या बोटाला आणि शाई लावल्यानंतर आपण टेबलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी असं मशीन दिसणार. त्या मशीनवर मगाशी दादासाहेब म्हणत होते पांढरी पट्टी आहे. पांढरी पट्टी म्हणजे ही पहिली पांढरी पट्टी. त्याच्यामध्ये 15 गोंदवले बुद्रुक गोंदवले जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला असं तिथं लिहिलेलं असणार आणि तिथंच 1 नंबरला शीतल राहुल रणपिसे त्यांच्या पुढे घड्याळाचं चित्र आणि त्यापुढे आपण बटन दाबलं की आवाज तुम्हाला आला असेल. हे आपलं जिल्हा परिषदचं मतदान झालं. त्यानंतर खाली गुलाबी कलरची त्याच मशीनवर पट्टी असणार आहे. त्या ठिकाणी 30 गोंदवले बुद्रुक पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला असं लिहिलेलं असणार आहे आणि त्या ठिकाणी 2 नंबरला गौरी दिलीप तुपे आणि त्यांच्या पुढे घड्याळाचं चिन्ह असणार आहे आणि त्याच्या पुढचं आपल्याला बटन दाबून मतदान करायचं आहे. एकूणच गोंदवलेत झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय वातावरण तापले असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक मोडमध्ये उतरल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. मला आज आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतंय की आज आपल्यासमोर ही जी सर्वसामान्य लोक उभी आहेत, बसलेले आहेत, ती नेहमीच सततच राष्ट्रवादी काँग्रेस विचारावरती प्रेम करणारी लोक आहेत. समोर जर बघितलं तर कुणाला टेंडर हवं आहे, कुणाला कशातून वाचायचं आहे, समोरच्या पार्टीकडं, समोर म्हणजे माझ्या समोर नव्हे, अशी लोक आज समोर दिसत आहेत. ते मत का मागतायत? मी 2-3 सभा त्यांच्या ऐकल्या यूट्यूबच्या माध्यमातून की म्हणे भाऊंचे हात बळकट करायला आम्हाला मतं द्या, आमचा उमेदवार निवडून द्या. आता भाऊचे हात आणखीन बळकट करून काय आमची नरडी दाबून घ्यायची आहेत का? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. भाऊंच्या विकासासाठी मत द्या. मग तुम्ही उमेदवार जे उभे केलेले आहेत ते कशासाठी उभे केलेले आहेत? ते विकास करणार नाहीत का? त्यांचा विकासाचा दृष्टिकोन नाही का? का फक्त भाऊच एकटे विकास करणार आहेत आणि त्यांच्या जीवावरती तुम्ही मतं मागणार आहे? आज आपल्याकडे जे उमेदवार दिसत आहेत मला आणि आपल्या सर्वांना दिसत आहेत, आमच्या जिल्हा परिषदेला शीतलताई रणपिसे उमेदवार आहेत. त्या गोंदवल्याच्याच माहेरवासीन आणि गोंदवले नगरीच्याच सुनबाई, सर्वसामान्य गृहिणी आहे. पण त्यांचं वक्तृत्व ऐकल्यानंतर आरोग्य, शिक्षण आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो, यातून उतराई होण्याच्यासाठी मी उभी आहे. हे त्यांचं यूट्यूबवरचं भाषण मनाला प्रत्येकाला भावलं जातं. आता ही निवडणूक आहे ती नेत्यांचा हात बळकट करण्याची जरी असली तरी सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे, सर्वसामान्य लोकांची निवडणूक आहे.
दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि पंचायत समितीची निवडणूक, त्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभा असलेल्या शीतलताई रणपिसे, गौरी तुपे या गावचं नेतृत्व करत असलेले आदरणीय बाळासाहेब माने, माजी सभापती तानाजीराव कट्टे, सुधाकरराव कट्टे, बाबुराव काटकर, ज्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले ते तानाजीराव कट्टे, बापूराव रणपिसे, त्याचबरोबर आमच्या पंचायत समिती मार्केट कमिटीचे सभापती, माजी सभापती दादासाहेब चोपडे, दिलीपराव तुपे, अंगराज, संजय, सर्वच या ठिकाणी उपसलेले प्रमुख मंडळी. खरं तर अतिशय जड अंतकरणाने आजची प्रचाराची सभा होते. आदरणीय अजितदादा पवार दादांना स्वर्गीय म्हणायची माझी काही हिंमत होत नाही. आजही वाटतंय की दादा आपल्यामध्ये आहेत. एक असं अत्यंत कर्तृत्वान नेतृत्व जे महाराष्ट्राला गेले 30-35 वर्ष प्रचंड कष्ट करण्यानंतर मिळालं. स्पष्ट वक्तेपणा, जे काम होणार आहे त्यासाठी 100% प्रयत्न करायचा, होणाऱ्या कामाला होय म्हणायचं, न होणाऱ्या कामाला स्पष्टपणे नाही म्हणायचं. राजकारणात खरं हे होत नाही, पण तो स्पष्ट वक्तेपणा दादांकडे होता, वक्तशीरपणा होता आणि दादांनी आपला एक वेगळी ओळख करून ठेवलेली होती. आपला माणूस, हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस. जे काम घेऊन झालेलं आहे त्या कामावरती लगेच निर्णय घ्यायचा तिथंच आणि ते मार्गी लावायचं आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं. दादा आज आपल्यासोबत नाही आहेत, परंतु दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं ताटमानेनं उभा करायचा, महाराष्ट्राचा विकास करून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा. ते दादांचं स्वप्न या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याची आपल्याला संधी आहे. राष्ट्रवादीला मत, घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना मत आहे. अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. आणि म्हणून माझी इथं असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण पुढच्या 5 दिवसामध्ये 24 तास त्या ठिकाणी याच्यावरती विचार करून घराघरामध्ये जाऊन मतदान आपल्या उमेदवारांना करायचं आहे. अतिशय चांगले उमेदवार आपण उभा केलेले आहेत. शीतलताई काल दामणीला बोलल्या, अतिशय सहजपणे बोलल्या की प्रत्येक जिल्हा परिषदची योजना घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. मला खात्री आहे की ते जिल्हा परिषद नक्की गाजवतील. गौरीताई पंचायत समितीला या ठिकाणी उभा आहेत, त्याही पंचायत समितीला अतिशय सक्षमपणे काम करतील याची मला खात्री आहे. दिलीपराव त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करतील, आम्ही सर्व मार्गदर्शन करू. तिकडं पळशी गडामध्ये अतिशय सर्वांना उपयोगी असणारं 24 तास लोकांसाठी काम करणारा एक तरुण कार्यकर्ता मानसिंग काडे त्या ठिकाणी उभा आहे. प्रचंड लोकांच्यामध्ये उत्साह आहे. हे तिन्ही उमेदवार सक्षम उमेदवार आहेत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये अजितदादांना मत द्यायचं आहे आपल्याला आणि सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. दादांचा आणि माझा सहवास तसा 89 सालापासून आहे. ज्यावेळेला मी बारामतीला प्रांताधिकारी होतो त्यावेळेला दादांनी नुकतंच राजकारणात प्रवेश केला होता. अनेक दौरे आम्ही एकत्र केलेत, एकत्र राहिलो आहे, बोललो आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये दादा जरी वरून कठोर दिसत असले तरी मनाने अतिशय हळवे होते. सर्वसामान्य माणसाला अडचण आली तर त्याच्यामागं ठामपणे उभा राहणारा हा नेता होता. आणि म्हणून गेल्या 15 दिवसापूर्वी ज्यावेळेला बारामतीपासून
पुण्यापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत गेलो, त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राची जी स्वप्न पाहिली होती, केवळ विकास म्हणजे काय, तर पाणी आलं, रस्ता आला एवढ्यापुरतं नाही, तर शिक्षणाच्या चांगल्या सुविधा सर्वसामान्य माणसाला मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. विद्याप्रतिष्ठानला त्यांनी, मी MIDCत असताना काही जागा उपलब्ध करून दिली 40 एकर. दादांनी त्यानंतर 100 एकर जागा खरेदी केली आणि आज विद्याप्रतिष्ठानमध्ये 35,000 मुलं शिकत आहेत. म्हणजे 35,000 कुटुंबाचं संसार भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने उभा राहणार आहे. हे जे काही काम आहे ते काम खऱ्या अर्थानं तिथं 2 दिवसापूर्वी 28 आणि 29ला मी होतो, त्याला सर्वसामान्य माणसं ओक्साबोक्षी रडत होती. त्यांना वाटत होतं की आपल्या घरातला माणूस गेला. ही जी नेतृत्वाचा कसब आहे, हे जे नेतृत्वाचे गुण आहेत ते आपल्या सगळ्यांना घ्यायला पाहिजेत. भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार, यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी या तिन्ही उमेदवाराला आपण निवडून द्यावं, अशा प्रकारे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. भविष्यकाळामध्ये वाटचाल करत असताना जी समोरचे विरोधक आहेत ते सर्व तंत्र वापरत आहेत. कुठलंही चुकीची गोष्ट करत असताना त्यांना काही त्याचं वाटत नाही. जी महाराष्ट्राची आणि मान तालुक्याची कधी संस्कृती नव्हती, अशा पद्धतीनं भयाचं आणि अतिशय चुकीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. पण याच्यावरती मात करून गोंदवले गटातले तिन्ही उमेदवार विजयी होतील, अशा प्रकारे मी विश्वास व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. उपस्थित मान्यवर आणि तुम्ही सर्व मायबाप जनता, आज मी इथं उभी आहे एक शिक्षित उमेदवार म्हणून. बाबासाहेबांचं वाक्य आहे की शिक्षित लोक जर राजकारणाकडे नाही वळली तर तुम्हाला अडाणी आणि अशिक्षित लोकांचे गुलाम म्हणून जगावं लागेल. म्हणून मी या ठिकाणी एक शिक्षित उमेदवार म्हणून राजकारणाकडे बघते. आज आपण बघतोय राजकारणात फक्त एकच चक्र सुरू आहे, सत्ता, पैसा आणि सत्ता. दुसरं काही लोकांचं विकास, कुठल्या लोकांच्या गरजा याकडे लक्ष नाहीये. पैसा वापरला जातोय, लोकांना भूलथापा दिल्या जात आहेत आणि त्यातून मतं मिळवली जात आहेत. तर आपल्याला हे चक्र बदलायचंय, म्हणून मी आज इथं उभी आहे. आपल्याला सत्ता, विकास आणि फक्त विकास, लोकांचा विकास करायचा आहे, हे विजन घेऊन आम्ही पुढे जातोय आणि देशमुख साहेबांच्या नेतृत्वात हे विजन आपल्याला पुढे न्यायचंय. म्हणून मी आज इथं उभी आहे. माझी उमेदवारी ही विकासाला प्राधान्य देण्यासाठी मी करत आहे. खूप लोक असं बोलतायत की सत्तेचा वारसा आहे आणि संघर्षाचं काय माहिती नाहीये यांना, पण माझ्या वडिलांचा मला वसा आहे, वारसा आहे राजकारणाचा. माझ्या वडिलांचं काम आहे 10 वर्षाचं ह्या मतदारसंघामध्ये आणि सर्वांना ते ज्ञात आहे. आणि तशीच त्यांची जी तळमळ आहे तळागाळातील लोकांसाठी, त्यांचं जे विजन होतं, त्यांची तळमळ, त्यांचं जे काम होतं, आजही लोक भेटतात. आजही खूप गोरगरीब जनता त्यांना भेटते, लोक भेटतात. तर ते सांगतात, मलाही सांगतात की हे तुझ्या वडिलांचं काम आहे, हे त्यांनी केलंय, ते त्यांनी केलंय. आज त्यांनी आम्हाला नोकऱ्या दिल्यात ज्यावेळेस त्यांच्या हातात आम्ही ही सत्ता दिली होती, त्यांना आम्ही निवडून दिलं होतं. तसंच तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या. आपण देशमुख साहेब आपल्याला एक आयुक्त, माजी आयुक्त म्हणून ते आपल्याला एक चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पुढे जाऊयात, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना सांगूयात, जी काही तुमची कामं असतील, ज्या योजना असतील, लोकांपर्यंत आपण त्या पोहोचूयात. महाराजांच्या पावनभूमीमध्ये या पावनभूमीमध्ये आता आपण बघतोय ही ट्रॅफिकची किती मोठी समस्या आहे. या ठिकाणी लोकांना बस स्थानक नाहीये, तर आपण त्या सोयी सुविधा असतील, पाण्याच्या सोयी सुविधा असतील, रस्ते खराब आहेत. इथं लोक तुम्ही 10 वर्षात बघताय की
ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली त्यांनी काय केले आणि काय नाही केले, फक्त आणि फक्त पैशाचं राजकारण होते. तर माझी अशी सर्वांना विनंती राहील की तुम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, सर्वांनी एकजूट होऊया, सर्वांनी माझ्या सोबत या. आपल्या शीतलताईंना आणि मला सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्या. 7 तारखेला मतदान आहे. घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्व मान्यवर आणि सर्व माझ्या गावचे ग्रामस्थ, मी माझी ओळख करून देताना म्हणजे माझी ओळख सर्वांना माहीतच आहे. शीतल राहुल रणपिसे मला गावातच दिला आहे. लाला दगडू भोसले यांची मुलगी, म्हणजे माझं माहेरही हेच आहे आणि सासरही हेच आहे. म्हणजे मी तुमचीच आहे आणि तुम्हीही माझेच आहात. मग ह्या जन्मभूमी कर्मभूमीसाठी काहीतरी करण्याची संधी मला आता देशमुख साहेबांनी दिली आहे आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि हे सर्व माझी लोक आहेत, त्याच्यामुळं मला हे निवडून देणारच, कारण या गावासाठी माझं काहीतरी करण्याची मला ही आहे की काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी. आरोग्य, शिक्षण, पाणी ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत पोचल्या पाहिजे. प्रत्येक योजनेचे प्रत्येक घरापर्यंत समजली पाहिजे, गोरगरीब जनतेपर्यंत पोचल्या पाहिजे आणि यासाठी माझी उमेदवारी असणार आहे. माझं चिन्ह घड्याळ आहे आणि गौरीताईचं पण चिन्ह घड्याळ आहे. तर घड्याळच्या चिन्ह पुढचं बटन दाबून आमच्या दोघींना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्याल ही मला विश्वास आहेच, कारण तुम्ही माझी लोक आहात. धन्यवाद. पक्षाचा आणि नेत्याचा आदेश मानून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. चळवळीत वाढलो असलो तरी जिल्हा परिषदेचा जो इतिहास आहे तो इतिहास पुढे नेण्याचं काम मी माझ्या कार्यकिर्दीमध्ये करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी काम केलं म्हणजे काय उपकार केले तसं नाही, लोकांनी मला स्वीकारलं आणि त्यांच्या प्रश्नामध्ये काय करण्याचा सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काम कमी जास्त होईल, कामाचा विषय नाही, परंतु मी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ती नेत्यापर्यंतचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या मुलीची राहणार आहे. माझा इतिहासच असा आहे की सर्वसामान्य जनता ही माझी देव आहे आणि त्या जनतेच्या आशीर्वादाने मी काम करतोय. माझ्या काय घरात कोण पूर्वी आमदार खासदार नव्हते तरी मला तुम्ही स्वीकारलेलं आहे. माझ्या मुलीला आता उमेदवारी दिलेली आहे. देशमुख साहेबांचा आदेश बाळासाहेब माने आणि सगळीच कार्यकर्ते नेते मंडळींनी सांगितलं की ठीक आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या सेवेमध्ये माझी दुसरी पिढी येते. हे करत असताना आपला स्वाभिमान जिवंत ठेवूया. या तालुक्यामध्ये हुकुमशाहीचं राज्य चालू आहे आणि बाबासाहेब असे म्हणले होते की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीचा माणूस जर तुमच्या राजकारणामध्ये आला नाही, राजकारती जमात नाही बनली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला गुलामगिरीचे स्वीकारावी लागेल आणि ती सुरुवात झालेली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.